नाशिक महानगरपालिका निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। हीच शिवसेनेची ओळख होती का असा सवाल आता खुद्द शिवसैनिक विचारू लागले। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप होतोय। याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उभाटा गटाच्या पक्ष कार्यालयासमोर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। प्रभाग क्रमांक 7 मधून इच्छुक उमेदवार असलेल्या राकेश साळुंखे यांनी थेट अर्धनग्न होत आंदोलन सुरू केलं। गेल्या 18 वर्षापासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं, पण आज न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय असा गंभीर आरोप त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर केला। आयात उमेदवारांना उमेदवारी देत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पक्षाच्या निर्णयाविरोधात उघड बंडखोरीचा सूर उमटताना दिसतोय। या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्षाकडून जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना डावळून आता आयात उमेदवारांना उमेदवारी दिली आणि त्यामुळेच अनेक पक्ष कार्यालयाच्या बाहेर जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते आंदोलन करत आहे। आपण बघू शकतोय का शालिमार येथे शिवसेना उभाटा गटाचं जे पक्ष कार्यालय आहे या ठिकाणी निष्ठावंत जो इच्छुक उमेदवार होता ते आता या ठिकाणी आपले कपडे काढून या ठिकाणी आंदोलन करत आहे। आम्हाला न्याय द्या अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी त्या या ठिकाणी बसलेले आहे। आपण कालही अनेक पक्ष कार्यालयाच्या बाहेर आणि अनेक पक्षाचे जे एबी फॉर्म देण्याच्या दरम्यान गोंधळाची परिस्थिती बघायला मिळाली होती आणि त्यानंतर आता आपण बघू शकतोय का जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांना पक्षात आता कुठे जागा आहे ते आपल्याला या ठिकाणी या चित्रावरून स्पष्ट दिसत असेल। कारण कालही काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावरच टाळा ठोकलेला होता। आपण जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया। काय तुमची मागणी आहे? आता त्यांनी मला विचारत घेतलं पाहिजे। वसंत गीतेंनी माझं नाव ऐकता आणि 4चा प्रभाग होता तर 2 लेडीज 2 जेंट्स, तर लेडीजचं एक अशी चुकी झाली की तिचे डॉक्युमेंट चुकीचे झाली आणि तिने 5,000 रुपयाचा फॉर्म घेतला। मी 5,000 रुपयाचा फॉर्म घेतला पण तिचं स्वतःचं हे केलं, तिने इंटरव्ह्यू दिला आणि टाईमवर सकाळी मला म्हणे तुम्ही लेडीजला तुम्ही तुझ्या घरात लेडीज आहे का? म्हटलं माझ्या लेडीज कसं काय आता आणि 11-12 वाजता कसं काय फॉर्म भरणार? मग त्यांनी काय केलं, माझं तिकीट कापून आणि बाहेरच्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं। कुठल्या प्रभागातून तुम्ही इच्छुक होते? मी क्रमांक 7D मधून होतो। 7D शिवसेनेत किती वर्षापासून तुम्ही कार्यरत आहे? 18 वर्षापासून मी काम करतोय आणि 18 वर्षापासून माझी तिथं 4ही शाखा मी लावलंय आणि मी तिथं प्रामाणिक काम केलं। कंटिन्यू आंदोलनाला काय असं पक्षाच्या आदेशाचा मी लगेच हे केलं, पण मी फुटलो नाही। गद्दारांनी मला किती वेळेस बोलवलं पण वसंत गीतेचं मी प्रामाणिक काम केलं, पण त्यांनी माझ्या निष्ठेचा घात केला आणि त्यांच्या बंगल्यावर मला त्यांनी बोलवलं। बंगल्यावर त्यांनी तिकीटं वाटले, एबी फॉर्म वाटले, पण त्यांच्या बंगल्यावर आम्ही काय भिकारी का? शिवसैनिक आहे आम्ही। बंगल्यावर वाटले? वसंत गीतेच्या बंगल्यावर त्यांनी तिकीटं वाटले। मग आम्ही एबी फॉर्म दिले ना, मग तुम्ही इथं जा ना पक्षाच्या कार्यालयावर, मग तुम्ही तुमच्या घरामध्ये वाटल आणि आम्ही भिकारी सारखे उभे राहील म्हणजे तुम्ही एक निष्ठेचा असा फायदा घेता का? मग कधी आम्हाला नाही भेटल? आणि आतापर्यंत कोणताच शिवसैनिक आला नाही की काय झालं काय विचारलं त्यांनी। आणि आता तीनच प्रभाग आहे तिथं, एक लेडीज म्हणजे एक कमी तिथं, मग मला दिलं असं काय झालं असतं? म्हणजे तुम्ही गरीब म्हणजे पक्ष आमच्या सारख्या लोकांनी इलेक्शन लढायचं नाही का? आता तुम्ही इथे कधीपासून बसलेले, तुम्ही कपडे काढून बसलेले, काय तुमची मागणी आहे? कोणाशी बोलणं झालंय? कोणाशीच बोलणं झालं नाही, ते आले नाही। मी सकाळी आलो इथं, सकाळपासून बसलो, पहिले कपडे घातले, ते आता कपडे काढले, हळूहळू पॅन्ट बी काढल। ते मला तसं एक बी बोलायला येत नाही का काय घडलं। फक्त त्यांनी तिकीट दिले त्यांच्या बंगल्यावर आणि बंगल्यावर नंतर मी त्यांच्या बंगल्यावर 6 तासापासून उभा होतो। शेवटी ते कुठं निघून गेले मला माहित नाही। मग त्यानंतर मी इथं शिवसेना कार्यालयावर आंदोलन केलं का मला काय घडलं की तू माझं तिकीट कापून दिलं। आता इथे कधीपर्यंत बसणार आहे तू? काय तुमची मागणी? आता ते येत नाही तोपर्यंत बसणार। माझी भूमिका ठाम आहे की मी इथं बसणार आणि त्यांनी आले नाही तर मग परत मी आहे ते कपडे काढून त्यांच्या इथं ठेवणार की काय आमच्या संग असं घडलं, त्यांना दाखवणार आम्ही कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेचे। एकूणच आपण बघू शकतोय का शिवसेना कार्यालय बाहेर जे निष्ठावंत जे कार्यकर्ते होते त्यांचे तिकीट मागितलेलं होता, ते इच्छुक होते निवडणूक लढवण्यासाठी, मात्र पक्षाकडून त्यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे
ते आता कुठेतरी नाराज झालेले आहे आणि त्यांनी आपली नाराजी अशा प्रकारे त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते स्वतः शिवसेना कार्यालयासमोरच आता आंदोलन करत आहे. आपले अर्धे कपडे काढून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. असं चित्र कालपासून अनेक पक्षाचे कार्यालय बाहेर दिसत आहे. अनेक पक्षामध्ये जे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारी डावलून इतरांना जे आयात उमेदवार होते त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळेच अनेक पक्षामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते कुठेतरी नाराज झालेले आहेत. 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.